नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या उत्तरपत्रिका कशाप्रकारे लिहायचे ते मी सांगणार आहे. तर आपण सुरुवात करूया आणि अजिबात उत्तरपत्रिका सुरुवात करताना अजिबात कोणतंही टेन्शन घ्यायचं नाहीये. अगदी सरळ मनाने तुम्ही व्यवस्थित पेपर लिहायचा आहे. ही जे पहिलं पान आहे, इथे तुम्हाला जे सुपरवायझर येतात ते तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करतात. इथे तुम्हाला हॉलीक्राफ्ट स्टिकर लावायला लागणार, बारकोड लावायला लागणार. ते कसं लावायचं ते तुम्हाला शिकवलं जाईल. पहिल्या दिवशी पूर्ण कल्पना दिली जाते. पहिलं पेज कसं लिहायचं, कुठे काय नंबर, सगळं ए टू झेड तुम्हाला समजून सांगणार आहे. तेव्हा तुम्ही ते नीटपणे ऐकून घ्यायचं आहे आणि तसंच लिहायचं आहे. दुसरी गोष्ट, इथे सगळं लिहिल्यानंतर तुम्हाला इथे विषय लिहायचा आहे, पेपर कोणता तो लिहायचा आहे, दिनांक, आणि इथे हे तुम्हाला आन्सर शीट ते तुम्हाला सांगणार. पण लिहिताना तुमचा प्रॉपर नंबर व्यवस्थित आला पाहिजे. तुमचा जो प्रश्न सीट नंबर आहे तो प्रॉपर लिहायचा आहे. तुमच्याकडे तुमचं आय कार्ड असेल, त्या आय कार्डवर जो नंबर असेल तोच व्यवस्थित लिहायचा आहे. तुमच्या आय कार्डवर अंकामध्ये नंबर आहे, शब्दामध्येही दिलेलं असेल, सेंटर नंबर तुम्हाला दिलं जाईल. आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे, त्या हॉल तिकीट जेव्हा तुम्हाला मिळेल शाळेतून, त्यानंतर त्याचे एक 5-6 झेरॉक्स काढून ठेवायचे आहेत. कारण इन केस कधी कुठे राहिला, घरी राहिला तर एक प्रॉब्लेम नको. म्हणून तुमचा ओरिजिनल आणि झेरॉक्ससुद्धा तुमच्या बॅगेतच ठेवायचा आहे. बॅगेतून तुम्ही हॉल तिकीट काढायचं नाही. जेव्हा फक्त तुम्हाला परीक्षा केंद्रावर तुम्ही जाल, परीक्षा देण्यासाठी बसाल, तेव्हा तो निघणार तुमचा हॉल तिकीट आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या बॅगेतच ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जाताना कोणतं वही, पुस्तक काही घेऊन जायचं नाही आहे. त्यानंतर तुमचं जे एक्झाम पॅड असेल ते ट्रान्सपरंट असेल. कुठलंही रंगीत किंवा चित्राचं कार्टून असलं काहीही न्यायचं नाही आहे. ट्रान्सपरंट व्हाईट कलरचं जास्त तसंच हवं आहे. त्यानंतर तुमच्याकडे मोठी स्केल, 2 पेन्सिली, 2 पेन्स. ते पेन तुमचे एकसारखेच हवे आहेत. एक लाल किंवा एक ह्या रंगाचं, त्या रंगाचं किंवा त्याची इंक वेगळी असं नाही. जे तुम्ही पेन्स घ्याल ते चांगल्या लिहिणारं, तुमचं डार्क व्यवस्थित तुमचं अक्षर उठून दिसणारं हवं आहे. त्याच्यानंतर तुमचं जॉमेट्री बॉक्स जो असेल तो पण सोबतच असावा दरवेळी. कारण ह्या गोष्टी तुम्हाला शाळेतही सांगितल्या जातात, परंतु तरीसुद्धा मी तुम्हाला सांगून ठेवते. तर ह्या गोष्टी तुम्ही ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा परीक्षा केंद्रावर जाल, म्हणजे तुमचा जो वर्ग दिला असेल त्या वर्गात जाताना फक्त तुमच्या हातामध्ये पेन, पेन्सिल, पट्टी ह्या सगळ्या वस्तू हव्यात. तुम्ही कंपास आतमध्ये न्यायची नाही, असं अलाउड नाही आहे. कदाचित कोणी काही कागद चिठ्ठी घेऊन जाण्याची भीती असते म्हणून ते अलाउड करत नाही. आणि तुम्ही तुमची बॅग बाहेरच ठेवायची आहे. हॉल तिकीट मात्र तुमच्यासोबतच हवं आहे. पाण्याची बाटली तुमच्यासोबत हवी आहे. ठीक आहे. हे सगळं लिहिल्यानंतर तुम्ही तुमच्या हातामध्ये आता सध्या रूल निघाला आहे की 5-10 मिनटं प्रश्नपत्रिका वगैरे तुम्हाला अगोदर दिली जाते. म्हणजे प्रश्नपत्रिका तुम्हाला वाचायला वेळ मिळतो. त्यानंतर तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये ओळी आखायच्या येतात. त्या कशा आखायच्या मी सांगणार आहे. तर या गोष्टी नीट लक्ष देऊन तुम्ही ऐकायच्या आहेत. ठीक आहे. आता हा पहिला पेपर आहे. इथे तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे तुमचा सीट नंबर फिगरमध्ये, वर्ड्समध्ये, सेंटर नंबर किती लिहायचा आहे ते तुम्हाला सांगतील तिकडे, तसं तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही 1 नंबर तुमची मेन शीट आहे, बरोबर? त्याच्यानंतर किती सप्लिमेंट घेणार, 2, 3 जे काही घेणार तुम्ही इथे लिहायचं आहे. 2 किंवा 3 लिहिलं आणि नंतर टोटल करून तुम्ही इथे लिहायचे. म्हणजे आता ते 3 घेतल्या सप्लिमेंट, मग 3 आणि 1 4. मग इथे तुमचा 4 फिगर टोटल किती येणार आहे घ्यायच्या ते इथे लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पहिलं पान तुम्हाला समजलं आलं. त्याच्यानंतर पुढे जायचं आहे आपल्याला. इथे आता आहे तुमचा पहिला पेपर, म्हणजे प्रश्नपत्री जो क्वेश्चन पेपरमधला प्रश्न 1 तो कसा लिहायचा मी आता सांगते. इथे तुम्हाला ओळ पूर्वी नसायची, पण आता ओळ तुम्हाला दिलेली आहे, परंतु इथे एक तुम्हाला ओळ आखायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक लाईन आखायची आहे.
किंवा अजून एक थोडंसं अंतर घेतलं तरी चालेल. याचं कारण असं की तुम्ही पेपर जेव्हा तुमचा झाल्यानंतर जे बंडल बांधलं जातं एकत्र, त्याच्यानंतर ते बंडल बांधल्यानंतर हे पेपर असे पूर्ण फोल्ड होतात आणि तुम्ही जर शेवटपर्यंत लिहिलं तर तुम्ही लिहिलेलं ते फाटून जाणार. म्हणजे तुम्ही काय लिहिलं तुमचा पेपर प्रश्न अर्धवट राहील आणि त्यामुळे तुमचे मार्क जाण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही जी ओळ दिली त्या ओळीमध्येच तुम्ही लिहायचं आहे. आता आपण बघायचं की पहिला प्रश्न कसा लिहायचा. आता पहिला प्रश्न इथे काय आहे, विभाग 1 गद्य. मग तुम्ही इथे लिहायचं आहे, व्यवस्थित लिहायचं जेणेकरून जे तपासक आहे त्यांना ते व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता प्रश्न 1 मग तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा इंग्लिशमध्ये लिहायचं. इथे लिहायचं आहे प्रश्न 1. इथे अ येणार आणि इकडे येणार आहे 1. ठीक आहे. आणि नंतर तुमचं आता इकडे किती उत्तर द्यायचे तुम्हाला? 2. 1, 2. म्हणजे समजा एका ओळीत तुमचं उत्तर नाही झालं तर तुम्ही अजून एक खालची ओळ लिहू शकता. मी एक उदाहरण तो तुम्हाला दिलं की एकाच्या खाली 2 आलं पाहिजे. ठीक आहे. एक ओळ अशी वरची सोडायची म्हणजे थोडं व्यवस्थितपणा वाटतो म्हणून. मग खाली लिहायचं 1 आणि 2. म्हणजे तुमचं 2 ओळीत जर उत्तर झालं तर तुम्ही एक ओळ सोडायची आहे. त्याच्यानंतर हा पूर्ण उतारा येतोय आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरा प्रश्न एकच आहे पण त्याच्यामध्ये 2, 3 असं विभाग दिले. आता अ मधलाच 1 झाला, आता 2 आहे. मग आपण एक ओळ सोडूया आणि इथे लिहायचे 2. आता 2मध्ये पण 1 आणि 2 हे बॉक्स दिलेले आहेत. म्हणजे कदाचित तुमचं उत्तर लहान असेल. समजा उदाहरणार्थ म्हणून मी 1 दिलं उत्तर, त्याच्यानंतर 2 इकडे दिलं. कदाचित जागा पुरणार नाही म्हणून मी असं दिलंय. ठीक आहे. आता पुन्हा एक लाईन सोडायची आहे. आता आलं तिसरं. 3 मध्ये काय आहे? स्वमत. मग फक्त तुम्ही लिहा स्वमत. पूर्ण प्रश्न उतरून घ्यायची गरज नाही. आणि हे तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर जे काही तुमचं उत्तर येईल 3 ओळी, 4 ओळी, आपण सपोज 4 ओळी धरूया. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 4 ओळीपर्यंत तुमचं उत्तर आलं की पुन्हा एक ओळ सोडायचे आणि नंतर तुमचा येणार आ. आता इथे मी लिहिते हा. पुन्हा आ मध्ये 1 आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये रेखा मावशीची कामे जे काय असेल काम तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर जाऊया 2. आता 2 मध्ये 4 उत्तर आहेत. आता इथे मी घेते 1चं उत्तर आपण सोडून दिलं, तर इथे मी लिहिते 2. आता 2 मध्ये किती पॉईंट्स आहे? 1, 2, 3, 4. मग तुम्हाला इकडे फक्त चौकटीत लिहायचं आहे अंतर. दार उघडणारा हे लिहायची गरज नाही. फक्त तुम्ही उत्तर लिहायचं आहे. असा 1 अंक टाकला की तुम्ही उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर 1, 2, 3 हे रोमन अंक आहेत. ठीक आहे. 4 तुम्ही बॉक्स असा कॉमा हे केलं तर ब्रॅकेट केलं तरी चालेल. त्याच्यानंतर हे तुमचं उत्तर झालं 2. त्याच्यानंतर पुन्हा एक रेष सोडायची आहे 3. आता 3 मध्ये तुमचं उत्तर लिहायचं आहे. 2 किंवा 4 ओळी होतील जे काही. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे ई. आता मी इथे 3 ओळी सोडते ई. आता ई मध्ये 1 आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण 2 उत्तर आहेत. त्याच्यानंतर आहे 2. इथे 2 लिहायचं आहे. आता हा अपठित गद्य आहे. बरोबर. मग तुम्ही इथे लिहायचं आहे अपठित गद्य. अपठित म्हणजे तुम्ही अनसीन पॅच म्हणजे हा तुमचा बाहेरचा उतारा आहे. ठीक आहे. हे झाल्यानंतर तुमचं ई झालं. आता येतोय प्रश्न 2. आता हा आपला प्रश्न 1 पूर्ण संपला आहे. त्यामुळे इथे पूर्ण जरी 2 जागा उरली तरी आपण इथे काही लिहायचं नाही कारण प्रश्न 1 आपला इकडे संपतोय. आता आपण जायचंय प्रश्न 2 कडे. आता प्रश्न 2 इथे काय आहे? विभाग 2. मग आता इथे मी लिहिणार आहे पद्य. म्हणजे आता आपल्याला कवितेवरनं प्रश्न बघायचे आहेत. ठीक आहे.
माहिती आहे पहिला प्रश्न 2 आहे, मग इथे तुम्ही लिहायचं आहे प्रश्न 2 इंग्रजीतच लिहायचं आहे. त्याच्यानंतर विभाग अ आणि 1. आता 1 मध्ये काय आहे 1 आणि 2. 1 आणि 2. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 आहे. आता 1 2 उत्तर आपली झाली. त्याच्यानंतर आपण घ्यायचं आहे 1 ओळ सोडायची आहे 2. आता 2 मध्ये सुद्धा उत्तर प्रश्न विचारले त्यांनी. कदाचित आपण 2 लाईन सोडूया 1 आणि 2 आणि पुन्हा आहे 3. आता 3 मध्ये तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. तुम्ही चौकोन नाही बनवला तरी हरकत नाही, पण तुम्हाला इथे जसं सांगितलं तसं लिहावं लागेल. शब्द आणि अर्थ असं नुसतं बनवलं तरी हरकत नाही. आणि इथे किती येणार आहे परत तुमचे 1 2 3 4 हे उत्तर झालं. त्याच्यानंतर कवितेचं अर्थ लिहायचा आहे. म्हणजे कवितेमध्ये काय सांगितलंय ते तुम्ही लिहायचंय. पुन्हा इथे किती अंक आला आता 1 लाईन सोडली मी. प्रश्न 4. ठीक आहे. हे कवितेचं झालं. त्याच्यानंतर हा अ बघितला आपण. कवितेचा अ बघितला. आता कवितेचा आपल्याला आ बघायचा आहे. आता आ मध्ये काय विचारलं हे तुम्हाला आहे रसग्रहण. ठीक आहे. मग रसग्रहण म्हणजे तुम्ही पॉईंट लिहिणार आहे. कोणत्या कवितेचं लिहित आहे तर तुम्ही लिहायचे अंकिला मी दासुजदा किंवा स्वप्न करू. म्हणजे ज्या कवितेचं लिहायचं तुम्ही इथे कवितेचं नाव लिहायचं. त्यांनी मुद्दे 1 2 3 4 तर 4 मुद्द्यांप्रमाणे तुम्ही लिहायचं. 1 जे काय प्रश्न विचारले तुमचं लिहायचं. म्हणजे हा तुमचा आ झाला. कदाचित तुम्हाला अजून लागू शकेल, इथे येऊ शकते. ठीक आहे. तुमचा इथे चालूच ठेवायचं की तुमचा आ म्हणजे तुम्ही आ कंटिन्यू करताय. ठीक आहे. आ कंटिन्यू करताय. मग हा तुमचा आ आला. इथे लिहू शकता तुम्ही प्रश्न 2चा आ. मग हा इथे संपतोय. आणि समजा तुमचं इथपर्यंत पूर्ण झालं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की इथे एवढी जागा आहे ही कशी सोडायची. म्हणून तुम्ही काय कराल इथे तुम्ही इथे लिहायला सुरुवात करा. पण तसं करायचं नाही. एक प्रश्न आहे एकावर एकच प्रश्न असू द्यावा. आता इथे 2 प्रश्न आहेत ना. प्रश्न 2 आहे इथेच ठेवायचं. फक्त 1 ओळ मारायची आणि तुम्ही नवीन पेजवर नवीन प्रश्न येणार. एका पेजवर नाही लिहायचं. आता इथे आलं विभाग 3. आता विभाग 3 काय आहे स्थूल वाचन. म्हणजे आपण टिपा द्यायला येतो ना शॉर्ट नोट. ठीक आहे. मग आता तुमचा प्रश्न येणार इथे प्रश्न 3 आणि इथे तुमचं काय येणार अ वगैरे काही नाही आहे कारण प्रश्न 3 फक्त तुम्हाला शॉर्ट नोट आहे. ठीक आहे. मग तुमची कोणती शॉर्ट नोट आहे. तुम्ही समजा आता पहिलं लिहित असेल फक्त हा अंक लिहायचा 1 तर त्याचं नाव जे लिहा. आता ह्याच्यामध्ये काय आहे डॉक्टर होमी भाभा. मग इथे मधोमध लिहायचं. ठीक आहे. डॉक्टर होमी भाभा. आणि तुम्हाला किती मार्क आहे 3 मार्क. मग 3 मार्काप्रमाणे तुमचं एक 5-6 ओळी झाल्या पाहिजे. आणि मग ते तुम्ही लिहिणार. आता 1 लिहिलं की नंतर समजा तुमचं होमी बाबाचं झालं 1 लाईन सोडा. दुसरं काय आहे पणतीचा दाता असतानाचं लिहायचं ते लिहा किंवा जगणं कॅक्टसचं जे तुम्ही लिहिणार ते तुम्ही मधोमध लिहायचं. हा झाला तुमचा प्रश्न 3. ठीक आहे. आता पुन्हा प्रश्न 3 सोडायचा. जागा उरली तरी तिथे काही लिहायचं नाही. आता आला आहे प्रश्न 4. इथे लिहायचं आहे विभाग 4 भाषा अभ्यास. भाषा अभ्यास म्हणजे आपलं व्याकरण. ठीक आहे. आता इथे लिहायचं आहे प्रश्न 4 आता व्याकरण घटकावर आधारित कृती. आता 1 मध्ये पुन्हा 1. मग तुम्ही हे उत्तर लिहायचं. वाक्यांचा प्रकार फक्त उत्तर लिहायचं पूर्ण लिहायचं नाही. आता व्याकरणामध्ये एक लक्षात ठेवा तुम्हाला इथे दिलेलं आहे हे सर्व लिहायचं आहे. त्याच्यानंतर 1 लिहिलं 2 लिहिलं 2चं उत्तर लिहिलं नंतर 1 ओळ सोडा 2 नंतर पुन्हा 1
2. मी आपली एक एक लाईन सोडली. कोणाचं अक्षर मोठं असेल तर कदाचित एका उत्तराला 2 ओळी लागू शकतात. ते तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा. मी माझ्या अंदाजाने तुम्हाला असं म्हणजे पेपर कसा लिहायचा ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. आता नंतर आहे 3रं वाक्प्रचार. आता कोणतेही 2, पण याच्यात तुम्ही काय करायचं आहे, काही विद्यार्थ्यांना 2 येत नाहीत किंवा काही विद्यार्थ्यांना 1च येतं, पण तरीसुद्धा तुम्ही 3ही लिहायचे. का 3ही लिहायचे मी सांगते. जर समजा तुमचं 2 लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये एखादं चुकलं, 1 बरोबर आहे, तर तुम्हाला दुसऱ्या वाक्प्रचाराचे मार्क मिळू शकतात की नाही? समजा आता झोकून देणे तुम्हाला आलं नाही, पण तरी तुम्ही काहीतरी लिहिले आणि रममाण होणे आणि अंगाचा पापड होणे हेही लिहिलं आहे तुम्ही. मग हे जर तुमचं चुकलं, तर या दोघांचे मार्क मिळून तुम्हाला पूर्ण 4 मिळू शकतात. म्हणून हे 3ही लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे? त्याच्यानंतर तुम्ही 3 लिहिलं. नंतर आहे तुमचा प्रश्न. इथे 3. 3मध्ये तुम्ही 1, 2, 3 लिहिले. ठीक आहे? त्याच्यानंतर आहे तुमचा आ. मग 1 ओळ सोडायची. विभाग आ. आता आमध्ये भाषिक घटकांवर आधारित कृती. आता ह्याच्यामध्ये 1 फक्त नंबर टाकायचा आणि उत्तर लिहायचं आहे. कळलं? प्रश्न उतरवून घ्यायची गरज नाही. आता झाड. मात्र हे जे व्याकरण आहे झाड, हे मात्र तुम्हाला लिहावं लागेल. आता 1 काय आहे? हा 1 आहे. याच्यामध्ये 1 समानार्थी आहे. ह्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला 1 झाड, झाड हा शब्द लिहून घ्या. झाडचा काय समानार्थी येतो? तरू. परत 2 घर, घरचा समानार्थी येणार सदन. ठीक आहे? आता नंतर 2 1 लाईन सोडा. प्रामाणिक. ह्याच्यात पण तसंच करायचं आहे. त्याचं विरुद्धार्थी. मग विरुद्धार्थीमध्ये असं चिन्ह करायचं आहे. ठीक आहे? काही मुलं असं फक्त रेष दाखवतात, तसं करायचं नाही. ही अशी रेष दाखवायची. त्याच्यानंतर 2 पुन्हा 3रं. मग पुन्हा 1 लाईन सोडा. 3 शब्द समूहाबद्दल 1 शब्द. हाही लिहायची गरज नाही आहे. डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहायचं. समाजसेवा करणारा. समाजसेवक. इथे राहिलं अप्रामाणिक. सावध आहे. सावध. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं आलं 1 ही ओळ सोडली. 4था प्रश्न आहे वचन बदला. ह्याच्यामध्ये पण तसंच अंक लिहायचा आहे. रस्ता. रस्ता हा लिहून घ्यायचा शब्द. ठीक आहे? रस्ता, रस्ते. वचन बदला. प्रश्न वाचा बरोबर. काही विद्यार्थ्यांचं मला समजलंय की वचन बदला सांगतात आणि तिथे वचनाचं नाव लिहितात. एकवचन, अनेकवचन. म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचायचं आहे तुम्ही. काही ठिकाणी आता इथे दोन्ही एकवचन दिलं आहे. काही ठिकाणी एक एकवचन देतात आणि दुसरं अनेकवचन देतात. हे नीट वाचायचं आहे. ठीक आहे? आता त्याच्यानंतर पुन्हा आला हा 1 झाला प्रश्न. आता हा 2 अचूक शब्द ओळखून लिहा. म्हणजे ह्याच्यात जो अचूक म्हणजे बरोबर. जो बरोबर शब्द आहे इथे अंक हे टाकायचं आहे. जो बरोबर आहे तो तुम्ही लिहायचा इकडे. ठीक आहे? दुसऱ्यामध्येही तसं जो योग्य आहे म्हणजे चुकीचा नाही तो शब्द तुम्ही इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर 3 विराम चिन्हांची नावे. आता इथे तुम्ही लिहायचं आहे. चिन्ह काढा, डॅश करा आणि त्या चिन्हाचं नाव लिहा. पुन्हा पण चिन्ह काढा, डॅश करा, नाव लिहा. हे तुमचं 3 प्रश्न झाले. ठीक आहे? त्याच्यानंतर पुढचं बघूया. आता आहे उपयोजित लेखन म्हणजेच आपले रायटिंग स्किल. आता इथे हा तुमचा 3 पूर्ण झाला आहे.
म्हणजे प्रश्न 4 तुमचा इथे पूर्ण झाला. आता विभाग 5 इथे वरती लिहायचं आहे. विभाग 5 उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किल. आता इथे प्रश्न येणार 5. त्याच्यामध्ये मध्ये 1 पत्रलेखन. इथे लिहायचे पत्रलेखन. आता पत्रलेखनमध्ये तुम्हाला हे किंवा हे 2 लिहायचे, बरोबर. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल, जे सोपं वाटेल, की असं वाटेल की हे मी सहज लिहू शकेल, तसं तुम्ही सहज लिहू शकाल. ठीक आहे. आता रोपांची मागणी करणारे पत्र. मग इथे काय येतो, इथे रोपांची मागणी करणारे पत्र तुम्ही फक्त लिहायचं आहे की फक्त हे विषय तुम्ही लिहायचा इकडे संपूर्ण. ठीक आहे. विषय लिहिल्यानंतर पहिलं काय येतं, प्रति. ठीक आहे. प्रति लिहिल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव, म्हणजे ज्याला तुम्ही पत्र पाठवणार आहे त्याचं नाव, पत्ता वगैरे लिहायचं आहे. मग विषय आणि नंतर मग तुमचं पत्र येणार. म्हणजे तुम्हाला कोणत्या विषयावर लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकता. ते पत्र कसं लिहायचं ते मी नंतर एक्सप्लेन करते. फक्त आपण पेपर कोणत्या प्रकारे लिहायचा, प्रश्न कसा लिहायचा तेवढाच मी तुम्हाला दाखवते. हे झालं तुमचं पत्रलेखन. दोन्हीपैकी तुम्ही एकच लिहायचं आहे, कारण पत्र लिहायला वेळ जातो. मग दोन्हीपैकी एक लिहायचं. ठीक आहे. पण जे व्यवस्थित तुम्हाला येतं आहे तेच लिहा. जर हे व्यवस्थित येतं आहे तर हे लिहा, चुकता कामा नये. ठीक आहे. आता हे झालं 1. आता 2. आता तुम्हाला हे लिहायचं आहे की तुम्हाला पत्र. तर बहुतेक मुलं पत्रच लिहितात. ठीक आहे. आता सारांश लिहायचा आहे. तर सारांशमध्ये सुद्धा काय असतं की तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे. प्रश्न 1 ईचा तर ह्या पॅरेग्राफचा तुम्हाला काय करायचं आहे, 1/3 म्हणजे त्याचा अर्ध्यापेक्षा अर्धा भाग झाला पाहिजे. म्हणजे जिथे तुम्हाला 10 लाईन आहे त्यातले तुम्हाला फक्त 4 लाईन लिहायचे आहेत. पण कसं, तो विषय काय वाचून मग स्वतःच्या मनाने 4 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. तो झाला सारांश. म्हणजे पॅरेग्राफ दिले, उतारा देतात त्याचा 1/4 तुम्ही लिहायचा आहे. ठीक आहे. ते नंतर तुम्ही इकडे येणार, तुम्ही पत्र लिहिताय त्यामुळे सारांश लिहायची काही गरज नाही. आता हा झाला. इथे तुमचं पत्रलेखन आलं. नंतर तुम्ही आलात आकडे. जाहिरात. इथे लिहायचं जाहिरात लेखन. आता ह्याच्यामध्ये सुद्धा कोणत्याही 2 कृती सोडवा. इथे जाहिरात आहे, इथे बातम्या, इथे कथालेखन. या तिन्हीपैकी तुम्ही 2 कोणत्या लिहिणार आहे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. ठीक आहे. आता मध्ये तुम्हाला जाहिरात लिहायचं. मग इथे लिहायचं आहे नंबर 1 टाकायचं आहे, जाहिरात लेखन म्हणजेच ॲडव्हर्टाईज. ठीक आहे. ॲडव्हर्टाईज लिहायची आहे, संपूर्ण लिहायचं. तुम्हाला काय दिले ते वाचायचं आहे आणि त्याप्रमाणे इथे ॲडव्हर्टाईज दिली आहे त्याप्रमाणे तुम्हाला कृती लिहायची, म्हणजे आन्सर लिहायचं आहे. ते तर अगदी उत्तम तुम्हाला येऊ शकेल. 5 मार्क आहेत तर ते तुम्ही लिहायचं आहे. नंतर 2. समजा तुमची जाहिरात पूर्ण पेज आली, तुम्हाला प्रश्नच लिहायचे ना, पूर्ण पेज येणार नाही, इथे येईल इथपर्यंत. मग तुम्ही इथे लिहायचे 2. 2 म्हणजे काय, बातमी लेखन. बातमी लेखन किंवा कथालेखन हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे की मी काय लिहू शकेन तसं तुम्ही लिहायचं आहे. तर समजा बातमी लेखन लिहिलं किंवा तुम्ही सारांश कथालेखन लिहिलं, जे काही लिहाल तर इथे लिहायचं बातमी लेखन, किंवा कथालेखन लिहिलं तर कथालेखन हे लिहायचं. त्याच्यानंतर हा झाला. आता हे आहे ई, निबंध लेखन. आता निबंधामध्ये तुम्हाला भरपूर विचारलेलं आहे, 1, 2, 3 देतात. त्यापैकी तुम्ही कोणताही एक लिहायचं आहे, ते तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. ठीक आहे. प्रसंगलेखन, आत्मकथन, जे काही लिहाल इथे लिहा. प्रसंगलेखन किंवा आत्मलेखन, जे काय लिहायचं हे मधोमध तुमचं आलं पाहिजे. आणि मग तुम्ही तुमच्या निबंधाला सुरुवात करायची. मग ते पॅरेग्राफ टाकून लिहायचं आहे. कसं पण एखादा धडा धडधड लिहित जायचं नाही. तर पहिला एक पॅरेग्राफ, दुसरा एक पॅरेग्राफ, तो पॅरेग्राफनुसार तुम्ही लिहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, ते झाल्यानंतर पूर्ण पेपर, कदाचित तुम्हाला जास्त पण लागू शकेल, झाल्यानंतर पेनाने पूर्ण रेख टाकायचे. किंवा कदाचित कोणी काय लिहून तुम्हाला कोणतरी उत्तर लिहिलं आणि सांगेल की ह्याने लिहिलं आम्ही लिहिलं नाही, असं नको व्हायला. म्हणजे तुमचा पेपर झाल्यानंतर शेवटी पूर्ण रेषेने पेनाने तुम्ही काट मारायचे संपूर्ण पेपरामध्ये. ठीक आहे.
म्हणजे तुम्ही तिथे काही लिहिलं नव्हतं. इन केस कधी कोणी लिहिलं आणि सांगितलं की तू कॉपी केली, मग तुम्ही सांगू शकता की मी इथे रेष मारलेली, मी काही लिहिलेलं नाही, असं हे तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे लिहिल्यानंतर हे असं का लिहितात मी सांगते. आता इथे प्रश्न एक आहे, जे तुमचे मॉडरेटर आहे की जे चेक करतात पेपर, ते काय लिहितात ते प्रश्न 1. आता प्रश्न 1 तुमचा प्रश्न 1 मधला ब जे काय आहे ते इथे लिहितात. मग प्रश्न 1 एवढे मिळाले, ब एवढे मिळाले. मग ते टोटल करतात की इथे टोटल लिहितात की प्रश्न 1 मध्ये या मुलाला एवढे मिळाले. मग टोटल करून लिहितात. त्याच्यानंतर प्रश्न 2 इथे पण प्रश्न 2 लिहितात. ला एवढे मार्क, ला एवढे मार्क लिहिले. मग त्याची पुन्हा टोटल करतात. अशा प्रकारे प्रत्येक क्वेश्चनचं करतात. प्रश्न 3 मध्ये 1ला एवढे मिळाले, 2ला एवढे मिळाले. म्हणजे 1 आणि 2 एकच आहे, त्याला विभाग आ, ई दिलेला नाही. म्हणून ते प्रश्न 3ला डायरेक्ट किती मार्क आहेत जे काय असतील ते लिहायचे. प्रश्न 4 ला एवढे मिळाले, ला एवढे मिळाले, आणि आ. मग त्याचे टोटल करून इथे लिहितात. असं संपूर्ण केल्यानंतर इथे प्रश्न ब मध्ये संपूर्ण केल्यानंतर टोटल केल्यानंतर इथे लिहितात. प्रश्न 1 मार्क किती आहेत, समजा 10 मार्क आहे, तर 10 पैकी तिला 9 मार्क मिळाले. मग इथे लिहितात 10 पैकी 9 असं लिहून मग इथे टोटल शेवटी करतात. मग फक्त किती पैकी मिळाले हे इथे साईडला लिहितात. 80 आहे ना, मग 80 पैकी, आणि तुम्हाला मार्क किती मिळाले त्याची टोटल करून इथे लिहितात. आणि सेम वर्ड्समध्ये इथे लिहितात. आणि मग सिग्नेचर. हे झालं तुमची वृत्तपत्रिका. कसं लिहायचं हे तुम्हाला बहुतेकांना समजलं असेल. ठीक आहे. तर ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. अशा प्रकारे व्यवस्थित पत्र लिहायचं आहे, पेपर सोडवायचा आहे, अक्षर चांगलं काढायचं आहे. आणि अजून एक, ज्यावेळी तुम्हाला जर तुमचं पेन बंद पडलं आणि तुम्हाला दुसरं पेन यूज करायचं असेल, तर तुमच्या सुपरवायझरना सांगायचं की मी हे पेन लिहित नाही आहे, मला दुसरं पेन घ्यायचं आहे, माझी इंक संपली. हे का करायचं? कारण कदाचित समजा तुम्ही दुसरं पेन वापरलं तर तुम्ही कॉपी केली असा अर्थ होतो. म्हणून त्यांना सांगितल्याशिवाय दुसरं पेन चेंज करायचं नाही. आणि अशा प्रकारे हा तुम्हाला SSCचा पेपर कसा लिहायचा, हिंदी असो, मराठी असो, इंग्लिश असो, कोणता प्रश्न कसा लिहायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या पेपर एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट्स करा. थँक्यू.